ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा खासदार संजय राऊतांनी केली आहे। नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसने देखील आता स्वबळाचा सूर अडवलेला आहे। राऊतांच्या भूमिकेवर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची गरज वाटत नाही अशी प्रतिक्रिया देखील आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेली आहे। मात्र आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांनी केली आहे। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगतो, आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल। एकदा आम्हाला आजमावायचं, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळेल? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करा। आम्ही ते स्टेटमेंट ऐकलेलं आहे। आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्या जवळ मी चर्चा करू आता पुढे काय करायचं ते, पण त्यावर काय एकदम उत्तर दिलं पाहिजे किंवा टिप्पणी केली पाहिजे मला वाटत। त्यांनी स्वबळावर जरी निवडणुकीची तयारी केली तरी आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आपली भूमिका व्यक्त केलेली की आम्ही मात्र महायुतीमध्येच निवडणुका लढू। आणि मी कालही सांगितलं होतं की आम्ही महायुतीमध्ये निवडणुका लढवणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। आणि त्यांनी जर स्वबळावर निवडणुका लढल्या तर 2 आकड्याची संख्या त्यांची आहे ती 1 आकड्यावर आल्याशिवाय राहणार नाही। माननीय मुख्यमंत्र्यांच्या ज्या भेटी होतात त्या भेटी राजकीय ठरवू नये। महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटच्या विकासाकरता माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक लोक भेटतात, काँग्रेसचे भेटतात, राष्ट्रवादीचे भेटतात, पवार साहेबांकडे भेटतात, शरद पवार साहेबांकडे भेटतात, उद्धव ठाकरेजीकडे भेटतात, आदित्य ठाकरेजी भेटतात। मागेही नागपूरच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेजी देवेंद्रजीला ती भेट झाली। हा राजकीय विषय राहू शकत नाही। राजकीय विषय हे आपल्या पक्षाचे वेगळे आहेत। या भेटी ज्या मुख्यमंत्र्यांशी होतात त्या भेटी मात्र केवळ डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट, कारण विरोधी पक्षाकडे खूप सूचना असतात जे महाराष्ट्राच्या विकासाकरता देत राहतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।